आज स्कायमेट असेल IMD कडनं महाराष्ट्रामध्ये किंवा पुढील 2 महिने कोरडे जातील असा अंदाज दिलाय आणि त्याच अंदाजाने त्या अंदाजाकडे पाहून त्याच अंदाजावरती जे सूर गातात ते आमचे काही मित्र. मला एक म्हणायचंय, जर खरंच सप्टेंबर ऑक्टोबर एवढा भयानक आहे त्यानंतर अंदाज तुमचे बदलू नका. हे माझे तुम्हाला आव्हान असेल, तुम्ही बदलूच नका. सप्टेंबरच्या कालखंडामध्ये एवढी तूट असणार आहे किंवा ऑक्टोबरमध्ये तेवढी तूट असणार आहे. पहिले तुम्हाला जे माझे व्ह्यूवर्स आहेत, फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना एक विनंती आहे, इथून पुढे माझ्या अंदाजावरती शेती करू नका. तुम्हाला मी सरळ सरळ हा सल्ला देतोय, कारण की मी जे गोष्टी ऑब्झर्व करतोय सध्या आणि ह्या गोष्टीवरती मी बोलणार आहे त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. सध्या पश्चिमी वाऱ्यामुळे जे लो प्रेशर बंगालच्या उपसागरात सातत्यानं बनत चालले त्याचा फक्त मार्ग जो आहे तो MP मध्ये वळलेला आहे आणि MP मध्ये मागच्या आठवड्यापासून सातत्यानं 1-2 लो प्रेशर चांगल्या पद्धतीनं MP राज्यामध्ये पाऊस बरसवत आहेत. ज्या दिवशी हे वारे कमी होतील त्या बनलेल्या लो प्रेशरला महाराष्ट्राकडे कल येण्यासाठी एक चांगली पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या जर आपण पाहिलं, ऑगस्टचा हा जो काही आठवडा आहे जो आता 22 तारखेपासून स्टार्टअप होतोय, या 22 तारखेपासून आणि जवळपास 23-24 पासून गरमीच्या लेवलमध्ये थोडी वाढ होताना दिसते. त्यामुळे हे जे काही तुरळक ठिकाणी पडणारे सटकारे आहेत त्या कालखंडापासून थोडी अजूनही विदर्भाच्या, खानदेशच्या आणि मराठवाड्याच्या काही बहुतांश भागांमध्ये थोडा दिलासा देऊ शकते. पण एक महत्त्वाचा याच्यामध्ये रिपोर्ट असा आहे की त्यानंतर 27-28ला याच मराठवाड्यामध्ये पूर्व भागांमध्ये नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, विदर्भ जवळपास बऱ्याच ठिकाणी वाऱ्याच्या तीव्रतेमध्ये गती ही कमी होऊ शकते. मग त्यानुसार हळूहळू 4-5 दिवसामध्ये ही गती कमी झाली की जे MP कडे जाणारे लो प्रेशर्स आहेत जे वारंवार मागच्या 2-3 आठवड्यापासून तिकडे प्रभाव टाकतायत, त्यामुळे MP आणि इकडे वरच्या जे भोपाळ असेल, जबलपूर असेल, झारखंड असेल, इकडे हा जो काही पाऊस पडतोय त्या पावसाकडे जो काही सध्या वातावरणाचा कल आहे त्यानंतर 2-3 सप्टेंबर पासून तो कल महाराष्ट्राकडे प्रभाव होणार आहे. पहिल्याच सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये तो एक चांगला अपेक्षेपेक्षा थोडा बरा का होईना बदल तो होईल. त्याबद्दल तेवढ्या दिलासादायक किंवा तेवढ्या खात्रीशीर किंवा तेवढी गॅरंटी मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत नाही, कारण की वातावरण फाकल्याच्या नंतर येणारे अंदाज आणि पाऊस सुरू झाला की ते येणाऱ्या अंदाजामध्ये खूप तफावत आहे. विषय डिग्रीचा जो म्हणतोय, डिग्रीची भाषा, याला कुठली डिग्री दिली देवाने हे मला माहीतच नाहीये. आणि डिग्रीवाल्यांनी आज धाराशिवला, हे लक्षात घ्या, डिग्रीवाल्यांनी आज धाराशिवला, बीडला, जालन्याला, परभणीला, लातूरला